अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आज 3 मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण. आणि हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळावे लागणार आहेत. ग्रहणाचा जो वेदकाळ आहे तो सुद्धा आपल्याला आज पाळायचा आहे. आता आज दिनांक 3 मार्च 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 5:04 या ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे. आणि या ग्रहणाची समाप्ती सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी 6:47 होणार आहे. भारतामध्ये साधारण 3 ते 3.5 तासाचं हे ग्रहण जे आहे तर ते दिसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रहणाविषयी कोणती शंका, कुशंका, भीती ही मनात ठेवू नये. कारण ग्रहण एक खगोलीय घटना असते. त्यामुळे जास्त भीती, टेन्शन, डिप्रेशन न घेता जेवढे नियम आपल्याला पाळता येतील, शक्य होतील तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे ग्रहण उद्या 3 मार्चला आलेलं आहे. या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे. तर या ग्रहणाच्या दिवशी शिवधन योग, नक्षत्र योग आणि अमृतसिद्ध योग आणि महालक्ष्मी योग सुद्धा निर्माण होत आहे. आणि या काळामध्ये हे चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे ते खूप खास आहे. कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मून स्वरूपात भारतामध्ये दिसणार आहे. आता चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा सूर्याच्या लाल किरणा पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्र हा पूर्णपणे लाल दिसतो. आणि हेच दृश्य म्हणजे हेच ग्रहण आध्यात्मिक दृष्टिकोनाचं नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात. आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतात. आणि याच दिवशी हे चंद्रग्रहण आहे तर ते आलेले आहे. तब्बल 152 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडचणी पासून मुक्ती होते. परंतु दुसऱ्या बाजूला या ग्रहणाच्या दिवशी काही काम करण्यास कठोर मनाई आहे. आणि म्हणून आपल्याला आज 3 मार्चला या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही 5 कामे करायची नाहीत. 99% लोकांना अजूनही माहीत नाही. जर तुम्ही कळत न कळत ही 5 कामे केली तर तुम्हाला वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात. चंद्रदेव आणि या ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशा सुद्धा सहन करावी लागेल. तर अशी कोणती 5 कामे करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आत्ता पहा, आपल्याकडे जे चंद्रग्रहण आहे आज तर ते खग्रास स्वरूपात चंद्रग्रहण आहे. पण संपूर्ण भारतामध्ये कुठेही हे खग्रास रूपामध्ये आपल्याला दिसणार नाही. भारतात हे ग्रहण जे आहे तर ज्या प्रकारे दिसणार आहे त्याला ग्रस्तादित्य ग्रहण असे म्हटले जाणार आहे. म्हणजेच ग्रस्त असताना चंद्राचा उदय झालेला आहे. चंद्रोदय होत असतानाच ग्रहण लागलेलं असणार आहे. आणि हे ग्रहण आपल्याला डोळ्यांनी पाहायचं नाही. या काळामध्ये आपल्याला अजिबात घाबरून जायचं नाही. कोणतीही भीती मनामध्ये न ठेवता आपल्याला फक्त देवांची जास्तीत जास्त उपासना, सेवा, नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे. जे कोणते मंत्र असतो तर तुम्हाला येतात, तुम्हाला पठण करायचे आहेत. ग्रहणाच्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण देव उजळून आणत असतो बघा, तसंच तुम्ही मंत्राचं पठण केलं तर ते उजळून निघत असतं. अनेक पटींनी आपल्याला त्याचा जे काही पुण्यफळ आहे तर ते मिळत असतं. ग्रहणाच्या काळामध्ये आपण ज्या मंत्राचा पाठ करतो, जप करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून तुम्ही या ग्रहणाच्या काळामध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता. किंवा तुम्हाला इतर जो कोणता मंत्र येतो तर त्या मंत्र तुम्ही जप केला तरीही चालेल. आता मंगळवारी पहाटे 3 मार्चला सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे सूर्योदयापासून ते सायंकाळी 6:47 आपल्याला ग्रहणाचे वेद जे आहे तर ते पाळायचे आहेत. लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत. आता या वेद काळामध्ये तुम्ही स्नान करू शकता, देवपूजा करू शकता, मंत्राचा जप करू शकता, नित्यकर्म जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच मलमूत्र विसर्जन, ज्या काही आपल्या नैसर्गिक क्रिया असतील तर त्या सुद्धा आपण ग्रहणाच्या काळामध्ये करू शकतो. आता ग्रहणाच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी करू नये तर वेद लागल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत भोजन करू नये. म्हणजेच अन्नपदार्थ जे त्या आहेत तर ते खाऊ नये. आणि म्हणून ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा अशक्त व्यक्ती आहेत त्यांनी सकाळी
11 वाजल्यापासून, शक्यतो 11 वाजल्यापासून आपल्याला एवढा वेळ शक्य होत नाही, तर तुम्हाला 3:30 वाजल्यापासूनच जेवण करून घ्यायचं. म्हणजे 3:30च्या अगोदरच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे आणि 3:30 नंतर तुम्हाला कसलंही जेवण करायचं आहे नाही. गर्भवती महिलांनी तर 11 वाजल्यापासूनच पाळायचं आहे. शक्यतो 11 नंतर ना काहीही तुम्ही खाऊ नका. पण जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सतत खायला लागतं. त्यामुळे तुम्ही अशा वेळी काय करायचं, सकाळी 11 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला जे आहे तर ते अन्नपदार्थ मध्ये तुळशीचे पाने जे आहेत तर ते टाकून ठेवायचे आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही पाने तुळशीपत्र टाकायचे आहेत. जे काही पदार्थ तुम्ही खाणार आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे तर ते टाकून ठेवायचे आहेत. गर्भवती महिलांनी या चंद्रग्रहणाच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून ना विशेष लक्ष घ्यायचं आहे. चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नये, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम जो आहे तर तो गर्भवती बाळावरती होऊ शकतो. जर तुम्ही महिला असेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्याला सुद्धा तेल लावायचं नाही, अन्यथा आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती जी आहे तर ती कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला नवग्रहाची पीडा जी आहे तर ती सुद्धा लागू शकते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करू नका, तुळशीला स्पर्श करू नका, अन्यथा तुम्हाला अनेक दोषांचा सामना देखील करावा लागू शकतो. जसे की शनी दोष, राहू दोष, केतू दोष, मंगळ दोष यासारखे दोष आहेत तर ते तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं नाही. या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करायचं आहे. मंत्राचा जप आहे तो तुम्हाला करायचा आहे. आता ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, खूप अवघड परिस्थितीमध्ये आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत किंवा जास्त आजारी आहेत, आजारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी ग्रहणाचे कोणतेही नियम आहेत तर ते लागू होत नाहीत. त्यांना कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. शक्यतो या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी कुठेही बाहेर फिरू नये, कोणत्याही वस्तू कापू नये, चिरू नये किंवा कोणत्याही वस्तू म्हणजे पीठ मळणे, कोणत्याही वस्तू मोडू नये, आपल्या केसांची वेणी सुद्धा या काळामध्ये घालू नये, आपल्या हाताची पायाची बोटं मोडू नये. बऱ्याच जणांना सवय असते की बसल्या बसल्या आपलं अंग जे आहे तर ते सुद्धा आपण मोडत असतो, आपल्या शरीराची हाडे मोडत असतो. तर असं कुठलंही कृत्य आपल्याला करायचं नाही. यानंतर सायंकाळी ग्रहण सुटल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर जी काही तुमची नित्य काम आहे ते तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी विशेष करून चंद्रग्रहण सुटल्यानंतर पाण्यामध्ये थोडेसे हळद किंवा मोठे मीठ टाकून संपूर्ण घरातील फरशी ही पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपले सर्व कामे करायचे आहेत. तसेच या ग्रहणाच्या दिवशी आपल्याला सूतक काळापासून ते चंद्र संपेपर्यंत कोणतेही पैशाचे व्यवहार जे आहेत तर ते सुद्धा करायचे नाहीत. म्हणजेच पैसे घेणे किंवा पैसे देणे या गोष्टी सुद्धा तुम्ही करू नये. नाहीतर याचा थेट परिणाम जो आहे तर तो आपल्या आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा होऊ शकतो. तसेच या ग्रहणाच्या दिवशी पती आणि पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचार्याचे पालन करावे. सूतक सुरू झाल्यानंतर पती पत्नीने किंवा कुटुंबामध्ये वादविवाद, क्लेश, भांडण हे करू नये. नाहीतर आपल्या घरात नकारात्मक शक्ती येऊ लागतात आणि आपल्या घरातील देवी देवता हे आपलं घर सोडून निघून जातात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चंद्रग्रहणाच्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन हे जे अजिबात करू नये. जसे की मासे, मांस, अंडी यांचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही. आपल्या घरामध्ये तर अजिबात बनवायचं नाही. तसेच या दिवशी चुकूनही केस कापू नये, नखे कापू नये, अशुभ मानले जाते. त्याचबरोबर वेद पुराणानुसार असे म्हटले जाते की चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल जी जोड आहे तर ती ठेवू नये, चप्पल बूट ठेवू नयेत. यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होतो, त्या घरातील बरकत ही पूर्णपणे थांबत असते. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जो झाडू वापरतो तो झाडू वरती चंद्रप्रकाश पडणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण झाडू ही आपली लक्ष्मी आहे आणि चंद्रग्रहणाची जी काही किरणे असतात तर ती विषाणू असतात, ती एक नकारात्मकता मानली जाते आणि आपल्या लक्ष्मीवरती कोणतीही नकारात्मकता येऊ नये म्हणून तुम्हाला झाडूवरती कुठलाही चंद्राचा प्रकाश पडणार नाही अशी पद्धतीने हा झाडू ठेवायचा आहे. असे केल्याने जीवनात धनसंपत्ती जी आहे तर ते टिकून राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. ही काही कामे तर तुम्हाला आवर्जून पाळायची आहेत. आता सांगायचं झालं तर बरेच जण या ग्रहणावरती या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत, पण अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही आणि म्हणून ग्रहण पाळायचं की नाही ज्याचा त्याचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या निष्ठेनुसार तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.